प्रियजनांनो, सकाळच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। सकाळी सकाळी एका सुंदरशा ठिकाणी आम्ही आलेलो आहोत। पाहू शकता तुम्ही की किती सुंदर वातावरण आहे सकाळचं, पहाटेचं म्हणता येईल। आणि सर्व हिरवळ, सर्व विद्यार्थी खेळाडू या ठिकाणी खेळत आहेत। अत्यंत उत्कृष्ट सौंदर्य, जिकडं बघल तिकडं जंगलाचं जंगल, आणि हेच वातावरण मला खूप आवडतं। तुम्ही पाहू शकता की सुंदरशा या वातावरणात लोक खेळत आहेत आणि व्यायामासाठी खूपच सुंदर जागा। बंदिस्त जागेमध्ये एक्सरसाइज करण्यापेक्षा हा मोकळ्या ठिकाणचा खूप सुंदर व्ह्यू तुम्हाला पाहायला मिळत असेल। जिकडं बघाल तिकडं जंगल आहे, गवत आहे, हिरवळ आहे, कुठेही तुमचं लक्ष जाऊ द्या। डोंगर आहे, झाडी आहे, हिरवगार सर्व वातावरण आहे। किती सुंदर हे मुलं खेळत आहेत, चालत आहे मी तर तिथं सुद्धा हिरवळ आहे सगळी। आणि खूपच सुंदर ह्या वातावरणामध्ये अशा प्रकारे एक्सरसाइज करायला माझ्या लहानपणापासून मला सवय आहे। मी या ठिकाणी फिरायला येतो आणि मला हे वातावरण मिळालं, हा खूप मोठा मला मिळालेला देवाचा आशीर्वाद आहे। तुम्ही पाहू शकता या बाजूलाच नैसर्गिक तलाव इथं आहे। इथं मी एक्सरसाइज करतो मोकळ्या ठिकाणी, मोकळ्या वातावरणामध्ये। आणि रोजच्या या सवयीला अत्यंत महत्त्व आहे। याद्वारे आम्हाला अत्यंत आनंद मिळतो। खूपच सुंदर असा हा व्ह्यू आपल्याला पाहायला मिळत आहे, तुम्ही पाहू शकता। हा जो आता समोर डोंगर दिसत आहे ना, इकडं मी वरती जाणार आहे आता आणि इकडनं खाली उतरणार आहे। अंगाची पाहिजे तशी हालचाल आणि निसर्गाचं हे देणं आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। कारण देव म्हणतो की निसर्गाद्वारे तुम्ही धडे शिका। पुढं पण एक तलाव आहे, तुम्हाला मी दाखवतो थोड्या वेळात। हा पहा, डोंगरावरून मी आता परत खाली आलो आहे आणि हा दुसरा तलाव। निसर्गच निसर्ग, जिकडं बघल तिकडं निसर्ग। आणि या वातावरणातली एक्सरसाइज ही खूप महत्त्वाची असते, खूप सुंदर असते। हे पहा, मी जिथं आहे त्या ठिकाणचं हे वातावरण। कुठं पण मी कॅमेरा फिरवू द्या, चारही बाजूला कॅमेरा जरी फिरवला तर मी पूर्वेकडे तोंड केलेलं आहे, सूर्य उगवलेला आहे, उगवत आहे आणि चारी बाजून जंगल। आता ही समोरची जी वाट आहे ती तुम्हाला नंतर दाखवतो मी। त्या वाटेनं मी आता पुढं जात आहे आणि खूपच असं मन वाटतं इथून जाऊ नये। सकाळचं हे वातावरण 24 तासासाठी इथं मी 1 तास घालवतो। भरपूर एक्सरसाइज करतो खालीवर डोंगरावरती, दमखम जरासा वाढला पाहिजे म्हणून। तुम्ही बघू शकता आता पण मी आय एम जस्ट स्वेटिंग अर्ली इन द मॉर्निंग। आणि ही पाहती जंगलाची वाट, जिथून मी आता आतमध्ये जाणार आहे। इकडनं पूर्णपणे ही जंगलाची वाट आहे। खूप सुंदर वातावरण। या वातावरणाला मी एकच नाव देऊ शकतो, देवाचा आशीर्वाद। खूप छान। बघा ही वाट, इथून मी आता जाणार आहे। पूर्णपणे जंगल, कुठं पण फिरवू द्या मी। आता मी 1 तास चालत आहे इथं, सर्व ठिकाणी हेच वातावरण। देवाचं गौरव करण्याला कधीच कमी न पडण्यासाठी
आणि हा सगळ्यात मोठा आशीर्वाद मी समजतो देवाचा. या ठिकाणी मी आहे आणि इथं मी रोज एक्सरसाइजला येतो. ही खूप म्हणजे खूपच मोठी बाब आहे, लक्षात घ्या. ही इकडं आता माझी वाट, ज्या वाटेने मी चाललेलो आहे ते पूर्ण जंगल फुल. या डोंगरावरून मी खाली आलो आहे, इथून मी खाली आलो आहे. इकडं हे तलाव आहे मागच जवळच. प्रभूनं हे दिलं आम्हाला त्याचं गौरव करण्यासाठी. हे आमच्या कोल्हापूरचं अत्यंत उत्कृष्ट सौंदर्य आहे. अशा वेगवेगळ्या आशीर्वादानं आणि सौंदर्यानं कोल्हापूर जे आहे ते नटलेलं आहे. बघा ही वाट, मी आणि हे जंगल, कोणच नाही आहे इथं. ही ती वाट आहे जिकडे मी आता जाणार आहे, चाललो आहे. प्रियजनांनो, खूप मोठा आशीर्वाद आपल्याला आहे. प्रभू परमेश्वरानं आपल्याला सांगितलेलं आहे की निसर्गातून तुम्हाला माझ्याबद्दल धडे पाहायला मिळतील. साक्ष देणारे निसर्ग माझ्याबद्दल साक्ष देतो. खरंच देव किती सामर्थ्यशाली आहे. प्रत्येक पानाची काळजी घेतो देव. हेच यावरून दिसून येतं प्रियजनांनो. भेटू परत उद्याच्या व्हिडिओमध्ये. अशाच प्रकारचा व्हिडिओ तुमच्यासाठी मी नक्की घेऊन येईन. इथं आता 2 वाटा आहेत, इकडे एक, इकडे एक. या वाटेनं मी जाणार आहे. या, चला जाऊया आणि देवाचं गौरव करूया. धन्यवाद. मान महिमा गौरव परमेश्वराला. नैसर्गिक सौंदर्य काय असतं ते आमच्या कोल्हापुरात बघायचं. हे बघा मागं फुलं, नैसर्गिक अशी फुलं आलेली आहेत, खूप सुंदर. चारी बाजूनं पुन्हा एकदा माझ्या जंगलच जंगल. ही ती वाट जिथून मला जायचं आहे, ही ती वाट जिथून मी आलेलो आहे. आसपास कोणी नाही. देवाचं गौरव करण्यासाठी, मनन चिंतन करण्यासाठी सुंदर जागा. आता थोडी रनिंग केलेली आहे मी या जंगलात आणि परत आता घरी चाललेलो आहे. दिवसभरासाठी मी अभ्यास करायला आता फ्रेश, संध्याकाळी व्हिजिटेशन करायला फ्रेश. बघा हे सौंदर्य मागं माझ्या, फुलं काय बघितलं का कसं आहे, किती सुंदर आहे. चारी बाजूला कुठंही बघा, चारी बाजूला जंगल, चारी बाजूला हिरवळ. आमीन. देवाची स्तुती असो. भेटूया पुन्हा. थँक्यू. मे गॉड ब्लेस यू ऑल. कीप प्रेइंग, कीप स्माइलिंग. आमीन.